हॅलो विद्यार्थी मित्रांनो. बघा, खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर हिंदी व्याकरण काय आहे आम्हाला सांगा. तर बघा, मी याचा एकच मॅरेथॉन 3-4 तासाचं देणार होतो. पण नंतर विचार केला की 3-4 तास कोणाला बघणं होत नाही, बरोबर आहे, कोणाचं नेट राहतो नाही राहत. तर प्रत्येक तुम्हाला इथं सिलेबस दिसत असेल. मी तुम्हाला YouTubeला किती टॉपिक देणार आहे. बघा, याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही टॉपिक बघायला भेटतील. ठीक आहे. पण या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर आहे. ते अनुक्रमानिका तुम्हाला सांगतो. रोज तुम्हाला हे जे 13 टॉपिक दिसतात, जसं वर्ण विचार, शब्द निर्माण, संज्ञा, सर्वनाम, विशेषण, कारक, क्रिया, विरामचिन्हे, समास, अलंकार, अव्यय आणि संधी. बरोबर आहे? संधी आपण शेवटी बघू. आता वर्ण विचार प्रत्येकाला माहिती आहे, वर्णमाला. शब्द विचार, शब्दाच्या जाती, शब्द निर्माण कसा होता. आता संज्ञा हा एक नवीन शब्द आहे. आता संज्ञा म्हणजेच काय असते, आपल्या मराठीमध्ये नाम आहे, बरोबर आहे. सर्वनाम, विशेषण, कारक. बरं, आपली विभक्ती प्रत्यय आहे, विभक्ती प्रत्यय ते म्हणजे कारक. क्रिया म्हणजे क्रियापद, विरामचिन्ह प्रत्येकाला माहिती आहे, समास माहिती आहे, अलंकार माहिती आहे, अव्यय, बरोबर आहे, शब्दाच्या अव्यय जाती प्रत्येकाला माहित आहेत. तर संधी प्रत्येकाला माहित आहे. तर एवढे टॉपिक आहेत जे आपण बघणार आहेत, बरोबर आहे. आज आपण एकच टॉपिकवर चर्चा करणार आहे, ते म्हणजे वर्णविचार, बरोबर आहे. वर्णविचार आधी आपल्या मराठीमध्ये वर्णमाला कशी आहे, बरोबर आहे. बघा, काही अडचण असेल तर हा आपला नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. याआधी तुम्ही खूप विषय बघितलेले आहेत, बरोबर आहे. सध्याची जी SSC GD ची परीक्षा आहे आणि हिंदी व्याकरण खूप जणांना समजत नाही. आजच्या पासून जे लेक्चर होतात, आजपासून तुम्ही पेन वही घेऊन बसायचे. जे जे पॉईंट देईन ते पॉईंट लिहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मराठी कशी जोड होते तेही सांगणार आहे. चालेल. तर बघा, वर्णमालेचा जर विचार केला, वर्णमाला म्हणजे काय, वर्णमाला याची जर व्याख्या करायची झाली तर बघा, मराठी व्याकरणात तुम्ही खूप जणांनी वर्ण याची व्याख्या वाचली असेल. वर्ण म्हणजे काय, जे मूळ ध्वनी आहेत, काय मूळ ध्वनी आहेत त्यांना काय म्हणतात, वर्ण म्हणतात. किंवा ज्याचे अधिक विभाजन होत नाही त्याला काय म्हणतात, वर्ण म्हणतात. हे प्रत्येकाला माहित आहे, बरोबर आहे. मग मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत, 52 आहेत. हे प्रत्येकाला माहित आहे. मग मराठी वर्णमालेचा जर यांचा क्रम जर आपल्याला विचारला, क्रम, तर आपण काय सांगतो, स्वर प्लस स्वरादी प्लस विशेष प्लस व्यंजन प्लस विशेष संयुक्त व्यंजन, हा त्याचा क्रम. पण प्रकार सांगितले, वर्णमालेचे प्रकार सांगितले तर ते किती आहेत, 3 आहेत, बरोबर आहे. ते कोणते, पण विशेष संयुक्त व्यंजन हा प्रकार नाहीये. ठीक आहे. तर ही मराठी वर्णमाला झाली. याच्यामध्ये आपले स्वर पण येतात, स्वरादी येतात, व्यंजन येतात. आता स्वर म्हणजे काय प्रत्येकाला माहित आहे. मग याच प्रकारे हिंदी व्याकरण आहे. बघा, हे सर्व गोष्टी तुम्हाला पाठ आहेत, सर्व गोष्टी पाठ आहेत. आता जेवढं काही बघाल ना, तेवढ्या गोष्टी तुम्हाला वाटेल, वा सर, की खरंच या गोष्टी आमच्या पाठ आहेत, पण ह्या अशा आहेत हे आम्हाला माहित नाही. फक्त मी पुशअप करायला आलेलो आहे. कोणतंही पुस्तक घ्या तुम्ही, हिंदी व्याकरण घ्या, मराठी व्याकरण, तुम्हाला आजचं वर्णमाला हा टॉपिक पाठ झाला आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल, यस सर, झालेला आहे. ठीक आहे. तर बघा, करूया सुरुवात. बघा, पहिले वर्ण विचार म्हणजे काय, बरोबर आहे. वर्ण विचार म्हणजे काय आहे, तर वर्ण विचाराचा विचार केला तर बघा, हिंदीमध्ये त्याची व्याख्या काय आहे. वर्ण म्हणजे काय, बघा, भाषा की सबसे छोटी इकाई ध्वनि है, इस ध्वनि को ही वर्ण कहते हैं, बरोबर. जे तुम्हाला सांगितलं सर्वात, आता त्यांनी सांगितलं छोटा ध्वनी म्हणजे मूळ ध्वनी आहे, मराठी व्याकरणात त्याला मूळ ध्वनी. भाषा की सबसे छोटी इकाई ध्वनि है, उस ध्वनि को वर्ण कहते हैं, बरोबर आहे. आणि वर्णमाला, तर वर्णमाला, मराठी वर्णमाला तुम्हाला माहित आहे. बघा, वर्णों की व्यवस्थित समूह को वर्णमाला कहते हैं. वर्णमाला याची व्याख्या काय, वर्णों की व्यवस्थित समूह को क्या कहा जाता है, वर्णमाला कहा जाता है. आता बघा, याच्यामध्ये भाषा, बरोबर आहे. भाषा की इन ध्वनियों को उच्चारण की दृष्टि से 2 भागों में बांटा गया है, बरोबर आहे. बघा, हे वर्ण जे आहेत याला भाषेच्या हिशोबाने 2 भागात वाटलेले आहे. पहिला आहे स्वर, दुसरा आहे व्यंजन. स्वर व्यंजन तुम्हाला माहित आहे. फक्त मराठी व्याकरणात किती स्वर आहेत, मराठी व्याकरणात 14 आहेत आणि व्यंजन किती आहेत, 34 आहेत. पण हिंदी व्याकरणामध्ये तुम्ही जर स्वराचा विचार केला तर स्वर 11 आहेत आणि व्यंजन किती आहेत, 33 आहेत. दोघांची बेरीज केली तर भाषाच्या हिशोबाने जर वर्णमालेचा विचार केला, बघा, हिंदी व्याकरण, हिंदी व्याकरण, इथं मराठी व्याकरण, बरोबर आहे. हिंदी व्याकरणामध्ये भाषाच्या हिशोबाने स्वर व व्यंजन असे 2 भाग पडतात. मग स्वर किती आहेत, 14 आहेत. सॉरी, हिंदी व्याकरणामध्ये स्वर किती आहेत, 11 आहेत आणि व्यंजन किती आहेत, 33 आहेत. दोघांची बेरीज केली तर टोटल 44 होते. पण भाषेच्या हिशोबाने जर विचार केला तर भाषेच्या हिशोबाने स्वीकार केला तर किती जणांचा स्वीकार केलाय, 44. स्वर 11 आहेत आणि व्यंजन 33 आहेत, टोटल 44.
पण देवनागरीनुसार जर विचार केला, देवनागरीनुसार विचार केला तर हिंदी व्याकरणामध्ये एकूण वर्ण किती आहेत? 52 आहेत. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भाषा के हिसाब से टोटल कितने वर्ण है? तो भाषा के हिसाब से कितने वर्ण है? 44 44 वर्ण है. बघा आता थोडी हिंदी बोलताना थोडी अडचण होईल, बरोबर आहे. आता तुम्ही तेवढं समजून घ्या, बरोबर आहे की नाही. हा, आपण मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर मधीतच कुठला तरी हिंदी शब्द आला तर अवघड मानून घेऊ नका. आलं लक्षात? हा, प्रयत्न चालू आहे तुम्हाला समजावं, पण तुम्हाला समजेल एवढं मात्र नक्की, हे मला माहिती आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, देवनागरी हिशोबाने जर विचार केला, आता मराठी भाषा ही देवनागरी लिपीतून आहे, बरोबर आहे. हिंदी पण आहे, संस्कृत मधून आलेल्या दोन्ही भाषा आहेत, बरोबर आहे. मग देवनागरीचा हिशोबाने जर विचार केला तर हिंदी वर्णमालेत सुद्धा वर्ण किती आहेत? 52 आहेत. किती आहेत? 52 आहेत. आलं लक्षात? मग मराठीचा विचार केला तर याच्यामध्ये स्वर किती आहेत? 14 आहेत आणि व्यंजन किती आहेत? 34 आहेत. दोघांचं बेरीज केली तर हे 8 आणि हे किती झालं? 3 4 किती होतात? 48 होतात, बरोबर आहे. किती होतात? 48 होतात. आता ते कसं कमी होतात, कसं नाही, स्वर कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात? मग बघा, स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार करताना इतर कुठल्या वर्णाचं साह्य घ्यावे लागत नाहीये, त्याला काय म्हणतो आपण? स्वर म्हणतो. बघा आता स्वर म्हणजे काय? स्वरची व्याख्या जर करायची झाली, बघा, स्वर जिन वर्णों का उच्चारण बिना किसी रुकावट के स्वतंत्र रूप से होता है. बघा व्याख्या काय आहे? स्वर जिन वर्णों का उच्चार, जे काही वर्ण आहेत उनका उच्चार करते समय कोई भी रुकावट नहीं आती है, उसे स्वतंत्र रूप से उच्चार हो जाता है, उसे क्या कहते हैं? स्वर. मराठीत पण तीच व्याख्या. स्वर उच्चाराच्या वेळी आपल्याला कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. स्वर उच्चाराच्या वेळी कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. स्वतंत्रपणे ज्यांचा उच्चार होतो त्याला स्वर म्हणतात. आता बघा, स्वर के भेद 3 प्रकार के होते हैं. आता मराठी व्याकरणात विचार केला, स्वराचे प्रकार किती आहेत? 3च आहेत. आणि हिंदी व्याकरणात पण किती आहेत? 3 आहेत. पण मराठी व्याकरणात कोणतं आहे? ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे आणि संयुक्त आहे, बरोबर आहे. पण इथं बघा, ऱ्हस्वचं इथं काय झाला? हस्व स्वर. बघा, ऱ्हस्वचा काय झाला? हस्व स्वर, बरोबर आहे. ऱ्हस्व स्वरांचा जर आपण विचार केला, मग ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत? काय ऱ्हस्व स्वर केले तर ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत? अ आहे, ई आहे, उ आहे, बरोबर आहे, रू आणि लू आहे. बघा, इतर ऱ्हस्व स्वर अ आहे, ई आहे, उ आहे, रू आहे. मग यामध्ये काय नाहीये? यामध्ये लू नाहीये, बरोबर आहे. काय नाहीये? लू नाहीये. तर याच्यामध्ये काय आला? ए आलेला आहे, तो पण नाहीये. मग हस्व स्वर मराठीत काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर. हिंदीमध्ये काय म्हणतात? त्याला हस्व स्वर. हस्व स्वर बघा, अ ई उ रू. आलं लक्षात? उ रू. मग याची व्याख्या काय करता येईल? बघा, मुख से उच्चारने के लिए, जिन्हें उच्चारने के लिए कम समय लगता है. ह्रस्व स्वराची व्याख्या काय करता येईल? बघा, मराठीमध्ये पण तेच आहे. जे स्वर उच्चारण्याच्या वेळी कमी कालावधी लागतो त्याला ह्रस्व स्वर म्हणतात. मग हस्व स्वर म्हणजे काय? जो स्वर उच्चारते समय कम समय लगता है, उसे क्या कहते हैं? हस्व स्वर कहते हैं. दीर्घ स्वर, बरोबर आहे. दीर्घ स्वर म्हणजे काय? उच्चारण्याच्या वेळी काय? अधिक कालावधी लागतो, जास्त कालावधी लागतो, त्याला दीर्घ स्वर म्हणतात, बरोबर आहे. मग दीर्घ स्वरांचे हिंदीमध्ये व्याख्या करायची, जिन स्वरों का उच्चार करते समय ज्यादा समय लगता है, उसे क्या कहते हैं? दीर्घ स्वर. इसमें याच्यामध्ये बघा काय? आ आहे, ई आहे, उ आहे, ए आहे, ऐ आहे, ओ आणि औ. आता हे कशामध्ये जातात? संयुक्त मध्ये. पण याच्यामध्ये संयुक्त हा प्रकार नाहीये, हे लक्षात घ्या. मग ह्रस्व स्वर किती आहेत? 4 आहेत. आणि दीर्घ स्वर किती? 1 2 3 4 5 6 7. किती आहेत? 7 आहेत. 7 3 10 11. टोटल झाले ह्रस्व स्वर 11, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तिसरा प्रकार येतो. आता बघा, आपण काय म्हणतो? प्रकार म्हणतो. प्रकाराला हिंदीमध्ये काय म्हणतात? भेद म्हणतात, बरोबर आहे. कितने भेद है? स्वरों के कितने भेद है? मग तुला लक्षात आलं पाहिजे रताळ्या की भेद म्हणजे काय? भेद म्हणजे भेदायचं नाही एकमेकाला, ते प्रकार आहेत. काय आहेत? प्रकार आहेत. तर लक्षात घ्या. मग स्वरांचे 3 प्रकार मराठीमध्ये जाऊ नको. ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, प्रत्येकाला पाठ आहे. हिंदीमध्ये आलो. हिंदीमध्ये 3 प्रकार: हस्व स्वर, बरोबर आहे, हस्व स्वर, हसायचं नाही, दीर्घ स्वर आणि लुप्त स्वर. आता याला लुप्त आपण वाचलं, पण याला कसं वाचतात? पलुप्त स्वर म्हणते. इसे क्या कहते? म्हणतात नाही, इसे क्या कहते हैं? पलुप्त स्वर कहते. अभी पलुप्त स्वर कैसे किया जाता है, इसका आपण डेफिनेशन पता करते हैं मेरे दोस्तों. आता लुप्त स्वर म्हणजे काय? बघा, जे उच्चार, आता आपल्याकडे मात्रा हा एक टॉपिक आहे. काय आहे? मात्रा, बरोबर आहे. मात्रा हा तुम्ही वाचला असेल, बरोबर आहे. ह्रस्व स्वरांच्या उच्चाराला 1 मात्रा घ्यावी, दीर्घ स्वरांच्या उच्चाराला 2 मात्रा घ्यावी. मग जिन शब्दों का उच्चार करते समय 2 से अधिक मात्राओं का कालावधी लगता है, उसे क्या कहते हैं? लुप्त स्वर कहते हैं. उसे क्या कहते हैं? पलुप्त स्वर. आता हे वाचन हिंदीमध्ये कशी करतात? पलुप्त स्वर कहते. आपण काय करू?
प्लुप्त स्वर, बरोबर है, प्लुप्त स्वर कहते हैं, बरोबर आहे काय, जिन स्वरों का उच्चार करते समय, जिन स्वरों का उच्चार करते समय 2 या उससे ज्यादा मात्राओं का समय लगता है. काय व्याख्या, लुप्त स्वरांची व्याख्या लक्षात घ्या. जिन स्वरों का उच्चार करते समय 2 या 2 से अधिक ज्यादा मात्राओं का समय लगता है उसे क्या कहते हैं, लुप्त स्वर कहते हैं. किंवा 2 या 2 से अधिक मात्राओं का समय जहां पे लगता है उसे लुप्त स्वर कहते हैं. आलं लक्षात. आता उदाहरणार्थ इथे एक शब्द आहे बघा, आपण काय म्हणतो, ओम म्हणतो, ओम, बरोबर आहे, ओम हा शब्द बघा, इथं तुम्हाला एक चिन्ह आहे, याचा अर्थ काय, अधिक कालावधी. ओम म्हणताना तुम्ही बघा जास्त कालावधी लागतो, आपण म्हणताना ओम म्हणतो का लगेच, ओम, बरोबर आहे. मग जिथं जास्त कालावधी लागतो, बरोबर आहे, जास्त कालावधी लागतो त्याला काय म्हणतात, लुप्त स्वर असे म्हणतात. मला वाटते स्वर इथं तुमचे कंप्लीट झालेले आहेत. हिंदी व्याकरणात एकूण स्वर किती आहेत, 11. त्याचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. व्हिडिओ कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढे जाऊया. ठीक आहे, आता ते आपले बघा व्यंजन. आता काय येतं, व्यंजन. आता मराठी व्याकरणात मध्ये व्यंजनचा जर विचार केला तर बघा, आधी मराठी व्याकरणाचं समजून घ्या, मग हिंदी व्याकरणाकडे जा. व्यंजन किती आहेत मराठी व्याकरणात, 34 आहेत. व्यंजनाचे किती प्रकार पडतात, माहितच नाहीये गध्याला. व्यंजनाचे किती प्रकार पडतात, 5 प्रकार पडतात. कोणकोणते, स्पर्श, अर्धस्वर, बरोबर आहे, उष्मेय, त्यानंतर आहे महाप्राण आणि स्वतंत्र. काय, स्वतंत्र. ठीक आहे, स्पर्श व्यंजन किती आहेत, 25. अर्धस्वर किती आहेत, अर्धस्वर 4 आहेत. उष्मेय किती आहेत, 3 आहेत. महाप्राण किती, 1 आहे. स्वतंत्र वर्ण किती आहे, 1 आहे. टोटल काय आहे, 34, बरोबर आहे. स्पर्श व्यंजनाचे परत 3 प्रकार पडतात. किती, 3 प्रकार पडतात. अर्धस्वराचे प्रकार नाहीये, याचे प्रकार नाहीये, बरोबर आहे. 3 प्रकार, मग याचे 3 प्रकार काय, कठोर, मृदू आणि अनुनासिक, बरोबर आहे. मग कठोर, मृदू आणि अनुनासिक इथं नाही, इथं दुसरं आहे, सघोष आघोष आहे. ठीक आहे, आता सघोष आघोष म्हणजे हे पण आपल्याला बघायचं आहे. चालेल, तर बघा स्पर्श व्यंजन म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊ. आणि व्यंजन म्हणजे काय, ठीक आहे. तर बघा, व्यंजन, व्यंजन की व्याख्या काय है बघा, जिन वर्णों का उच्चार करते समय स्वर की सहायता ली जाती है उसे क्या कहते हैं, व्यंजन कहते हैं. मग आपल्याला व्यंजन म्हणजे सांगितलेलं आहे, ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्याला व्यंजन म्हणतात. सेम सिच्युएशन, फक्त शब्दामध्ये थोडासा बदल आहे. फक्त थोडंसं पुशअप केलं ना मित्रांनो, व्याकरण तुमचं पाठ होऊन जाईल. आणि हिंदी व्याकरण एवढं सोपं आहे, तुम्ही आता बघाल वर्णमाला मराठीत किती कचडा आहे आणि हिंदीमध्ये किती सोपं आहे, आता तुम्हाला समजेल. आता स्वर समजलं, स्वर तर संपले, 3 स्वर, बरोबर आहे. आपल्याला स्वर लयच कठीण आहे. मग आता बघा व्यंजन, व्यंजन म्हणजे काय, जिन वर्णों का उच्चार करते समय स्वर की सहायता ली जाती है उसे व्यंजन कहते हैं. व्यंजन के 3 प्रकार होते हैं किंवा व्यंजन के 3 भेद होते हैं. 3 प्रकार होते हैं, 3 भेद होते. आता सांगितलं मराठी व्याकरणात व्यंजनाचे किती प्रकार, 5 प्रकार पडतात. मग पहिला आहे स्पर्श व्यंजन, अंतस्थ व्यंजन आणि उष्मेय व्यंजन. स्पर्श व्यंजन तुला माहिती आहे, अंतस्थ तुला माहिती आहे आणि उष्मेय पण तुला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. आताच सांगितलं 5 प्रकार, बघ इथं सांगितले तुला आपले 5 प्रकार पडतात, तिथं 3 पडतात. स्पर्श प्रत्येकाला माहिती आहे, उष्मेय माहिती आहे, बरोबर आहे. अर्धस्वर यालाच आपण काय म्हणतो, अर्धस्वरालाच काय म्हणतो, अंतस्थ म्हणतो. खाली 3च प्रकार, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त आहेत ते आपण बघणार आहेत. पण व्यंजनाचे मुख्य प्रकार किती आहेत, हिंदी व्याकरणात 3च आहेत. मग पहिला बघा स्पर्श. स्पर्श व्यंजन म्हणजे काय, स्पर्श व्यंजनाची व्याख्या जर करायची झाली तर बघा, जो वर्ण का उच्चार करते समय मुख में कंठ, तालु, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ ये अवयव, इनका उपयोग किया जाता है उसे क्या कहते हैं, स्पर्श व्यंजन कहते हैं. म्हणजे स्पर्श व्यंजनाची व्याख्या जर करायची झाली तर ज्या वर्णांचा उच्चार करताना, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखातील कंठ, तालु, मृदन्य इत्यादी अवयवांचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात, स्पर्श व्यंजन. ही व्याख्या प्रत्येकाला पाठ आहे, फक्त तिला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करा. काय की जिन वर्णों का उच्चार करते समय मुख में से कंठ, तालु, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ इन सब का उपयोग किया जाता है उसे क्या कहते हैं, स्पर्श व्यंजन. मग याला बघा क वर्ग, क ख ग घ न, याला हे कुठून होतात, कंठ्यामधून होतात. च वर्ग, च छ ज ज न, हे कुठून होतात, तालव्यामधून होतात. ट वर्ण, ट ठ ड ढ न, हे कुठून होतात, मूर्धन्यमधून होतात. त वर्ग, त थ द ध न, दंत्य. प वर्ग, प फ ब भ म, ओष्ठ. आता भरपूर जण सांगतील सर याची ट्रिक सांगा, पण ट्रिक काही टेन्शन घेऊ नको, ट्रिकच्या भानगडीत पडूच नको, प्रॉपर तू लक्षात घे. आता बघा कंठ्याचा विचार केला तर बघा, कंठेचा विचार केला, कंठ क ख ग घ न, याचा उच्चार जेव्हा करताय तेव्हा तुमचा आवाज बघा कंठातून होतो. कसा होतो, कंठातून होतो. किंवा क वर्ग म्हणजे कंठ, काय क वर्ग म्हणजे कंठ, एवढं तर लक्षात राहील. क वर्ग म्हणजे कंठ, बरोबर आहे. हा, जसं कंठचा बघा आवाज कुठून होतो, आपल्या
कंठ जो आहे तिथून आवाज होतो, बरोबर आहे. च वर्गाचा विचार केला, याला काय म्हणतात, तालव्य, बरोबर आहे. तालव्य. बघा आपली जीभ जी आहे ती पुढच्या हिश्श्याला टच होते बघा. च च प्रॅक्टिकली करून बघा. च छ ज झ. जीभ जी आहे ती पुढच्या दात आणि जो टाळू आहे त्याच्या तिथं टच होते. च छ ज, म्हणून त्याला काय म्हणतात, तालव्य. ट वर्गाचा घेतला, मूर्धन्य, बरोबर आहे. मूर्धन्य. बघा जीभ जी आहे बघा, ट ठ. आता जीभ जी लागते बघा, तुम्ही आरशामध्ये प्रॅक्टिकली करून बघा. जीभ जी आहे ना थोडीशी दुमटली जाते आणि ती मागे लागली जाते, बरोबर आहे. ती कुठं लागली जाते, जो आपला वरचा भाग आहे, दातांच्या वरचा भाग, त्याच्या मागे लागली. ट ठ ड ढ, बरोबर. त वर्गामध्ये दंत्य. बघा त थ, जीभ कुठं लागते, तुमची दाताला लागते, मग ते झालं दंत्य. आणि औष्ठ्य वर्ग बघा, प फ, ओठाला ओठ चिटकला जातो. ओठ को ओठ चिपकता है तब कैसा लगता है, ये तुमको फील होना चाहिए. ठीक आहे. प फ ब भ, आलं लक्षात. तर हे काय आहेत, तुमचे स्पर्श व्यंजने आहेत. काय आहेत, स्पर्श व्यंजने आहेत. आलं लक्षात. पुढे बघा, पुढचा भाग बघूया. पुढचं काय आहे, पुढचं आहे आपलं उच्चारों के प्रयत्न के आधार पर, बरोबर आहे. आता बघा हे थोडस नवीन आहे. ठीक आहे. दुसरा भाग आहे उच्चारों के प्रयत्न के आधार पर, बरोबर आहे. क आणि ख. जसं बघा, स्वर तंत्री के श्वास का कंपन होता है, इस आधार पर वर्णों को दो भागों में भेदा गया है. स्वर तंत्री के श्वास का कंपन होता है, बरोबर आहे. स्वर उच्चारावरती आपल्यात काहीतरी कंपन होतं, बरोबर आहे. कंपन होतं. उच्चारण के प्रयत्न के आधार पर दो भाग होते हैं, बरोबर है. स्वर तंत्र के श्वास में श्वास का कंपन होता है, इस आधार पर वर्णों का भेद होता है. मग याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सघोष आणि आघोष. आता सघोष आणि आघोष तुला माहिती पाहिजे, बरोबर आहे की नाही. सघोष आणि आघोष तुला माहिती पाहिजे. तू मराठी व्याकरणामध्ये शिकलेलं आहे. सघोष म्हणजे काय आणि आघोष म्हणजे काय, आता लक्षात घ्या. सघोष म्हणजे काय बघा, आघोष म्हणजे काय, आपल्या मराठी व्याकरणात काय आहे, कठोर वर्ण. काय, आता तुझ्या लक्षात राहील बघ, सघोष आणि आघोष. कठोर वर्ण, बरोबर आहे. आणि याला काय म्हणतात, मृदू वर्ण. काय म्हणतात, मृदू वर्ण. बघा कठोर वर्ण मराठी व्याकरणात किती आहेत, 13 आहेत. आणि मृदू वर्ण मराठी व्याकरणात किती आहेत, 37 आहेत. 37 लक्षात ठेवा. 35 तुम्हाला कुठेतरी दिसतील, पण 37 आहे. ठीक आहे. मग बघा कठोर वर्ण. कठोर वर्ण म्हणजे काय, ज्याचा उच्चार करताना कठोरपणा जाणवतो, बरोबर आहे. कठोर होतात, जे उच्चारताना काय होतात, थोडं जास्त आपल्याला ताकद लावावी लागते, बरोबर. ते काय असतात, कठोर वर्ण असतात. ठीक आहे. मग बघा हिंदी व्याकरणाचा विचार केला तर सघोष, अघोष आणि सघोष, अघोष आणि सघोष. आता अघोष म्हणजे काय बघा, अघोषचा जर विचार केला तर बघा, क ख च छ ट ठ त थ प फ त तथा श श स फ. बघा यांचा उच्चार करताना थोडी श्वास बघा जसं घर्षण होते. काय होते, घर्षण, कठोरपणा जाणवतो, तोंडामध्ये कठोरपणा जाणवतो. आलं लक्षात. मग बघा कठोरपणा जाणवतो. मग आता याचं बघा, आपण याचा जर नीट विचार केला तर बघा, आपली स्पर्श व्यंजनाची तुम्हाला आताच एक लाईन दाखवली, ही बघा, हे स्पर्श व्यंजन. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये बघा, आता जर नीट बघितलं तर बघा, पहिली लाईन आणि दुसरी लाईन ही दोन्ही पण काय आहेत, कठोर आहेत. कठोर आहेत म्हणजे यालाच काय म्हणतात, सघोष म्हणतात. यालाच काय म्हणतात, सघोष म्हणतात. बघा क ख च छ, बघा क ख च छ. मग इथं ट्रिक बघा, ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक मी सांगतो, ट्रिक काय आहे, सघोष वर्ण लक्षात ठेवायची ट्रिक काय आहे. बघा जी स्पर्श व्यंजनाची पहिली व दुसरी लाईन आहे ती काय आहे, तुमची सघोष आहे. काय, सघोष आहे. आलं लक्षात. त्याच्या व्यतिरिक्त श श स आणि फ, स श स आणि फ, बरोबर आहे. मग हे बघा किती आहेत, हे 5, हे 5, किती झाले, 10. 10 त्यानंतर 11 12 13 14 किती आहेत, सघोष वर्ण हिंदी व्याकरणात 14 आहेत. ठीक आहे. त्यानंतर अघोष किती आहेत, 14 आहेत. सघोषचा विचार केला तर सभी वर्गों के तीसरे चौथे और पाचवे वर्णों का. मग शिल्लक बघा राहिलं काय, तिसरी चौथी पाचवी, 5 15, हे 15 झाले. किती झाले, हे 15 झाले. प्लस बघा ड ढ ज य र ल व ह आणि सर्व स्वर, आणि सर्व स्वर. स्वर किती आहेत, 11 आहेत. स्वर किती आहेत, 11 आहेत. त्यानंतर हे ड ढ ज य र ल व ह. आलं लक्षात. आता बघा ड ऑलरेडी काउंट झालंय, ढ ऑलरेडी काउंट झालंय, ज झालंय. मग इथून बघा य र ल व हे किती झाले, 4. ठीक आहे. त्यानंतर ह हे 5 आणि स्वर किती आहेत, 11, बरोबर आहे. मग टोटल यांची बेरीज करा, तुम्हाला एकूण सघोष घोष वर्ण भेटतील, बरोबर आहे. सघोष म्हणजेच काय, मृदू वर्ण, ज्यांचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो, ज्यांचा उच्चार कोमल आहे, बरोबर आहे, त्याला काय म्हणतात, सघोष असे म्हणतात. ठीक आहे. आणि शेवटचा भाग याच्यामध्ये बघा काय आहे, श्वास.
श्वास या प्राण की मात्रा, बरोबर है। बघा श्वास या प्राण की मात्रा, इस आधार पर वर्णों को दो भागों में बांटा गया है, ठीक है, श्वास या प्राणों की मात्रा के हिसाब से। आता अल्प प्राण आणि महाप्राण तुला माहित आहे? अल्पप्राण महाप्राण माहित है बघा, सभी वर्ग के पहला तीसरा और पाचवा जो गट आहे, बरोबर आहे, गट आहे, आता काय म्हणावं, होऊन जाते मराठीत शिकवायला लागले बघा, पहिला तिसरा आणि पाचवा, पहिला तिसरा आणि पाचवा। आता ही बघा, हा पहिला तिसरा आणि पाचवा, बरोबर आहे, म्हणजे दुसरा सोडला आणि तिसरा सोडला, बरोबर आहे, हा सॉरी चौथा सोडला, मग बघा पहिला तिसरा आणि पाचवा, त्यानंतर बघा ड य र ल व, हे काय आहेत, सर्व अल्पप्राण आहेत, काय आहेत, अल्पप्राण। महाप्राण, मराठी व्याकरणात एकूण महाप्राण 14 होतात, पण महाप्राण एकच आहे, तो म्हणजे हा, तो म्हणजे ह, तसा ह इथं पण येतोय बघा, दुसरा चौथा तथा श श स ह, दुसरा आणि चौथा, बरोबर आहे, बघा दुसरी आणि चौथी लाईन, दुसरी आणि चौथी लाईन, ठीक आहे, दुसरी आणि चौथी लाईन, तसेच त्याच्यामध्ये श श स आणि ह, हे काय झाले तुमचे टोटल महाप्राण झालेले आहेत। मग महाप्राण किती आहेत बघा, दुसऱ्यामध्ये 5 आहेत, चौथ्यामध्ये 5 आहेत, 10, 11, 12, 13, 14, इथं पण किती आहेत, 14 आहेत, हे पण लक्षात घ्या, इथं पण किती आहेत, 14 महाप्राण आहेत, ओके। तर बघा हे होतं आपला पहिला टॉपिक, जो म्हणजे वर्णमाला, ओके। हा, आता बघा पुढे बघा, आणि शेवटचा भाग याच्यामध्ये राहिलाय, तो म्हणजे बघा, मी काय सांगितलं, वर्णमालेचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात। हिंदी वर्णमालेचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार, जे आपण इथं बघितलेलं आहे, ओके। कुठे गेलं ते, दो भागों में बांटा गया, 2 मिनिटं, मग आताच आपण बघितलं, हा हे बघा 3 प्रकार, स्पर्श, अंतस्थ आणि उष्मे। आताच आपलं स्पर्श संपलं, त्याच्यामध्ये काही डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली, ओके। आता आपला शेवटचा भाग राहिलाय, तो म्हणजे अंतस्थ, दुसरा अंतस्थ आणि उष्मे। आता अंतस्थ व्यंजने म्हणजे यर लव, बरोबर आहे, येडा लव असं काहीच नाही, बरोबर आहे, यर लव, काय यर लव। आता स्पर्श, हे अर्धस्वर प्रत्येकाला माहित आहे, काय अर्धस्वर प्रत्येकाला माहित आहे, अर्धस्वर यालाच काय म्हणतात, अर्धस्वर यालाच काय म्हणतात, अंतस्थ म्हणतात, हेच पोराला माहित नाही, आणि अंतस्थ खूपदा विचारलेले मराठी व्याकरण। मग अंतस्थ स्वर किती, व्यंजने किती आहेत, 4 आहेत, अंतस्थ व्यंजने किती आहेत, 4 आहेत, बरोबर आहे। बघा मराठी व्याकरणाचा विचार केला तर य र ल व यांचा उच्चार जेव्हा इ रु लु उ असा होतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, अर्धस्वर म्हणतात, बरोबर आहे, म्हणजे स्वरांसारखा उच्चार होतो, स्वरांसारखा त्यांचा उच्चार होतो, आलं लक्षात। हा, आता अंतस्थ याची हिंदीमध्ये व्याख्या करायची झाली, हिंदीमध्ये व्याख्या करायची झाली तर बघा, जिन व्यंजनों का उच्चार करते समय, जिन तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहून घ्या, जिन व्यंजनों का उच्चार करते समय वायु वा, करते समय वायु जो होती है वो किसी भी भागों में बाटी नहीं जाती है, बरोबर आहे, किंवा कोणत्याही भागाला मुखातील स्पर्श करत नाही। तुम्ही उच्चारून बघा, जी तोंडातील हवा आहे ती इतर कोणत्याही हवेला स्पर्श करते, इयरलव इयरलव एकदम स्पीड मध्ये बोललं जातो, बरोबर आहे, म्हणजे कोणतेही अडथळा निर्माण होत नाही, ते काय असतात तुमचे अंतस्थ असतात। आणि उष्मेय वर्ण म्हणलं तर बघा, ज्यांचा उच्चार करताना आपल्या मुखामध्ये घर्षण तयार होते, बरोबर आहे, हा, जशी श श बघा, आपल्या तोंडातील जी वायू आहे ती पटकन निघून जाते, म्हणजे काहीच अडथळे येत नाही येरलव, पण श श श म्हणताना बघा थोडी ताकद लागते, काय ताकद लागते, किंवा स्पीड मध्ये निघते श श स, बरोबर आहे। मग हे काय आहेत तुमचे उष्मेय आहेत, काय आहेत उष्मेय आहेत, म्हणजे व्यंजनाचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार, एक स्पर्श, अंतस्थ आणि उष्मेय, एवढीच वर्णमाला आहे, याच्या पलीकडे वर्णमाला नाहीये, ठीक आहे। पुढे बघा, संयुक्त व्यंजने, याला एक आयएमपी करून ठेवा, बरोबर आहे, मराठी व्याकरणात विशेष संयुक्त व्यंजने आहेत, इथे काय आहे, संयुक्त व्यंजने आहेत, ओके। मग बघा, दो व्यंजनों को मेल सह संयुक्त अक्षर बनते हैं, बरोबर आहे, बघा क्ष, ज्ञ, त्र आणि श्र। आता याच्यामध्ये मराठी व्याकरणाची यांची पहिले फोड सांगतो, मराठी व्याकरणामध्ये कशी फोड होते ती फोड पहिले लक्षात घ्या, मग तुम्ही इकडे या। बघा, आपण जर क्ष घेतलं, क्ष, बरोबर आहे, क्षची फोड करायला घेतली तर श ची फोड प्रत्येकाला माहिती आहे कशी होते, क्ष क्ष, बरोबर आहे, क अधिक श अधिक अ, बरोबर आहे। ज्ञची जर फोड केली, ज्ञची जर फोड केली, याला हलंत नका करू, ज्ञची फोड केली तर ज्ञची फोड काय होते, द अधिक न अधिक य अधिक अ, आलं लक्षात हे। आणि जर आपण त्र ची फोड केली, त्र, तर बघा त अधिक र अधिक अ त्र, आणि जर आपण श्र ची फोड केली, श्र, तर श्र ची फोड काय होते, श अधिक र अधिक अ। पण इथं बघा, आता तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, याला आयएमपी करून ठेवा, त्यांनी क्ष दिलेला आहे आणि विचारलंय क्ष का किन दो व्यंजनों के मेल से बना है, तर बघा क क आणि श याच्यापासून क्ष बनलेला आहे, पण क ला हलंत केलेला आहे, क ला हलंत केलंय,
त्र कसा बनला बघा, त अधिक र, त्याला काय बनलेलं आहे, हलंत केलेलं आहे. बघा ज्ञची फोड बघा कशी द अधिक न अधिक य, पण इथं बघा ज आणि अन आहे, ज आणि अन आहे, हा अनुनासिक, या दोघांच्या मिळनातून ज्ञ बनलेला आहे. हा थोडासा फरक आहे. आणि श्र कसं बनलेलं आहे, श आणि र अधिक आहे, फक्त याच्यामध्ये स्वर नाहीये. फक्त या ज्ञला आयएमपी करून ठेवा, ज्याची फोड थोडीशी वेगळी आहे, ज्यामध्ये ज येतो. काय येतोय, ज येतोय. आलं लक्षात, त्यामध्ये काय येतो, ज येतोय. ठीक आहे. तर बघा हा होता पहिला भाग. आपण तुम्हाला 13 टॉपिक युट्यूबला देणार आहेत. इच्छा एवढीच की प्रत्येक एसएससी जीडीची जी एक्झाम देणार आहे मुलगा मुलगी, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. हे 13 टॉपिक मी तुम्हाला आपल्या भाषेमध्ये शिकवणार आहे. आणि तुम्हाला समजलं असेल, कसं वाटलं हा लेक्चर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवढ्या तुम्ही कमेंट कराल त्यानंतर मी पुढचा टॉपिक तुम्हाला घेऊन येईल. पुढचा टॉपिक आहे बघा तद्भव, तत्सम, काय तत्सम व तद्भव, तद्भव शब्द, बरोबर आहे. हा एक टॉपिक, याची ट्रिक घेऊन येणार आहे. काय ट्रिक घेऊन येणार आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. 99.99% प्रश्न बरोबर येईल ट्रिक नुसार, बरोबर आहे. ताण घ्यायचा नाही. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं, समजलं का नाही समजलं, आणि हिंदी व्याकरण तुम्हाला सोपं वाटलं का, हे मला कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगा. त्यानंतरच तुम्हाला नेक्स्ट टॉपिक घेऊन येईल. चालेल, आज थांबतो. आजच्यासाठी एवढं. जय हिंद, गुड बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज.